जिल्ह्यात खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांमुळे गंभीर धोके निर्माण होत असून अशा व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही। बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत नियमित तपासण्या करून दोषींवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। जिल्हा आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीत आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड समिती, 15वा वित्त आयोग आढावा, जिल्हास्तरीय नियमित लसीकरण टास्क फोर्स समिती, संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती, वातावरणीय बदल आणि मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती तसंच बोगस डॉक्टर शोध आणि पुनर्विलोकन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आयुष्यमान भारत आरोग्य कार्डबाबत अधिक प्रभावी जनजागृती करणं गरजेचं असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबत त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनीही आयुष्यमान काढण्याबाबत माहिती देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। यामुळे अधिकाधिक पात्र नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळू शकेल असंही त्यांनी नमूद केलं। याच समवेत जिल्ह्यातील लसीकरण मोहिमा वेळेत आणि प्रभावीपणे राबवाव्यात तसंच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या आजारांबाबत वन्य प्राणी विभागानं आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचनाही यावेळी देण्यात आल्या। बारवी धरणाकडून नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली शहराकडे जाणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1800 मिलीमीटर व्यासाची उच्च दाबानं पाणी वाहून नेणारी एक जलवाहिनी काल दुपारी काटेगाव हद्दीतील खुशाला हॉटेल परिसरात फुटली। ही जलवाहिनी फुटताच जलवाहिनीतून उच्च दाबानं 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फव्वारे उडत होते। ही जलवाहिनी फुटल्याने परिसर आणि रस्ते जलमय झाले होते। कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालक उंच उडणाऱ्या पाण्याच्या फव्वाऱ्यांच्या आपला मोबाईल मधून प्रतिमा काढत होते। जलवाहिनीतील पाणी एकाच वेळी रस्त्यावर आल्यानं वाहन चालक या भागातून संथ गतीनं वाहनं चालवित होते। त्यामुळे या भागात काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती। वाहतूक पोलीस वाहन चालकांना मोबाईलद्वारे प्रतिमा काढणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहनं पुढे घेऊन जाण्याच्या सूचना करत होते। MIDC कडून कोळेगाव ते खुशाला हॉटेल दरम्यान एक नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे यंत्रणा या भागात कार्यान्वित आहे। याच भागात मेट्रो मार्गिकेचंही काम सुरू आहे। या यंत्रणेचं काम सुरू असताना काल संध्याकाळी 4 वाजता अचानक 1800 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटली। या जलवाहिनीतून उच्च दाबानं पाणी वाहतं। तेच पाणी जलवाहिनी फुटताच उंच दिशेनं उच्च दाबानं विविध आयाम घेऊन उडू लागलं। उडणाऱ्या पाण्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य तुषार आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाची धडपड होती। अनेक जणांनी आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी करून हा इंद्रधनुष्य नजारा मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आहे। विरार येथील बिल्डर हत्या प्रकरणातील आरोपी सुभाषसिंग ठाकूर याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला काल ठाणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली। न्यायालयानं मागणी मान्य करत ठाकूर याला 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। ठाणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्यानं आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झालाय। या निमित्तानं ठाण्यातील उथळसर आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसंच अपक्ष उमेदवार अर्ज घेण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाले होते। आगामी ठाणे महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। अर्ज वितरण, माहिती देण्यासाठी स्वतंत्र काउंटर तसंच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत होतं। दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू असून पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि उमेदवारी निश्चितीचं सत्र वेगानं सुरू असल्याचं चित्र आहे।
काही इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज घेतले असले तरी अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वितरण, अर्ज भरणं, छाननी आणि माघारीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. पुण्यामध्ये विशेषतः महायुती होणार का यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तुम्ही देखील नगरसेवक आहात, आताही देखील फॉर्म घेतलेला आहात. कशा पद्धतीने युती धर्म पाळला जातो? युती धर्म पाळला जाणार आहे, युती होणार आहे. फक्त आता तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे. शिंदे साहेब जरा गडबडीत आहे. ते युती बसले का ते युती होणारच आहे, 100% युती होणार. परंतु ठाण्यात आपण जर पाहिलं तर भाजप हा मोठा भाऊ आहे असं मानलं जातं. ते मोठा भाऊ लहान भावाचा काय प्रश्नच येत नाही. युती झाली का प्रश्न मिटला. आणि आमच्याकडे कमीत कमी 81 नगरसेवक आहेत आता ऑलरेडी आता. आणि थोडं वाटाघाटीमध्ये थोडं कमी जास्त होऊन जातील आणि शिवसेनेचा महायुतीचा महापौर बसेल. परंतु भाजपचे अनेक मंडल अध्यक्ष म्हणत आहेत की थेट आम्हाला 50% जागा द्यावी, जेणेकरून ठाणे आता ते वरच्या लेवलला आहे. ते वरती बघतील ते कसं असेल, कसं वाटप करायचं ते वरचे लोक बोला. आपण काय बोलणार, आपण आमची तिकीट मिळते हे बघणार आहे. परंतु तुमच्याही कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती की स्वतंत्र लावा, कारण आपण 2017 मध्ये सर्वात जास्त नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले होते. त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक लोकांना तुम्ही पक्षामध्ये देखील घेतलेला आहे, त्यामुळे त्याचाही फटका जो आहे तो कुठेतरी बसणार आहे. नाही बसणार नाही, काही नाही. युती झाली तर सगळं सोयीस्कर होईल आणि सगळं युती भांडणं कमी होणार आणि इलेक्शन व्यवस्थित होणार. महापौर कोणाचा असावा? महापौर महायुतीचा होणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत 33 प्रभागांमधील एकूण 131 नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. नगरसेवक पदासाठी तब्बल 1165 इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे अर्ज घेतले असल्यानं इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मुलाखतीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे आणि विलास जोशी प्रमुख नेते उपस्थित असून ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. दरम्यान ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसल्यामुळे अंतिम उमेदवार यादी जाहीर होण्याबाबत उत्सुकता वाढली असून युतीतील चर्चांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपात चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतला असून युती जाहीर होताच जागा वाटपही अधिकृतपणे जाहीर केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या शिवसेनेकडून विविध प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून संघटनात्मक काम,
निवडून येण्याची क्षमता आणि सर्वांना सोबत घेण्याची ताकद या निकषांवर उमेदवारांची निवड केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. प्राथमिक चर्चा मीडियामध्ये उघड करण्यासाठी नसतात. युती आणि जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो, त्यामुळे योग्य वेळ येताच त्याबाबत जाहीर भूमिका मांडली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत बोलताना मस्के यांनी निवडणुकांच्या काळात वेगवेगळ्या युती आघाड्या होत असतात असं सांगत उबाटा गटाची धरसोड वृत्ती यापूर्वीही दिसून आल्याचं त्यांनी सूचक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मंचावर दिसले तरी प्रत्यक्ष ताकद येणारी निवडणूकच ठरवेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की काही पक्षांचा संपूर्ण भर केवळ मुंबईवर असून मुंबई बाहेर लक्ष दिलं जात नाही. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून राजकारण केलं जातं अशीही त्यांनी टीका केली. महायुतीतील जागा वाटपाबाबत कुठेही वाद किंवा तिढा नसल्याचं सांगत मुंबईतील युती आणि जागा वाटपाची घोषणा देखील लवकरच केली जाईल असा विश्वास खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलाय. बोलणी झालेली आहे मस्के, जी काही चर्चा सुरू असते ही मीडियाला ओपन करण्यासाठी नसते. इंटरनल गोष्टी असतात. युती जाहीर करण्याचा निर्णय, सीट वाटप करण्याचा अंतिम निर्णय हे वरिष्ठ नेते घेत असतात. त्यामुळे युती प्रोसेसमध्ये आहे आणि वरिष्ठ नेते योग्य वेळ आली की या संदर्भात जाहीर करतात. काही जागा आहेत तिकडचा तिढा सुटणार का? त्यांचं नाराजी तिढा कुठेच नाही आहे, तर तिढा सुटायचा विषयच येत नाही. तर आपल्या पक्षाकडनं नवीन तरुणांना देखील संधी मिळणार आहे, नवीन उमेदवारांना काय काय प्रकारे केली जाणार आहे? बघा, संघटनात्मक कार्य, निवडून येण्याची क्षमता, सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्ती, असे बरेचसे निकष आहेत आणि त्यानुसार उमेदवार निवडले जाणार आहेत. सर, पुण्यामध्ये पाहायला गेलं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आता असे समजते की पुण्यामध्ये अजितदादा जे ते महाविकास आघाडीसोबत जाणार आहे, त्यामुळे कुठेतरी अलबेल दुसऱ्याचं नाही, मला काही या संदर्भात कल्पना नाही.